2 पोरी होत्या, इतक्या सुंदर होत्या दिसायला बरं का महिला मंडळ, तुमच्या सारख्याच होत्या, इतक्या देखण्या होत्या, इतक्या सुंदर पोरी होत्या सगळ्या देखण्या, नाक पोपटाच्या चोचीसारखे, डोळे काळे घोर हरणासारखे, उंच कपाळाच्या, गोऱ्या गोमट्या, सुंदर अगदी सडपातळ, उंची व्यवस्थित, सुंदर केस, सुंदर चेहरा, इतक्या सुंदर पोरी होत्या. पण दोघीमध्ये मात्र एक कमतरता होती, तुतानी होती आणि एक गेंगानी होती. पाहुणे पाहिले याचे दोन्हीचे लग्नच जमत नव्हते. आता बापांनी सांगितलं तुम्हाला पाहुणे पाहायला येणार आहेत, तर मध्ये बोललो ना असं मुस्कटात आणीन, असं मार देईन म्हणे, कोपऱ्यातच घालीन तुम्हाला, अजिबात आता बोलायचं नाही, आता पाहुणे पाहायला येणार आहे. बापांनी सांगितलं पाहुणे काही विचारतील, प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, सगळं मी बोलणार, पाहुण्याच्या समोर बोलायचं नाही, हा शांत बसायचं, पाहुण्याच्या समोर बोलायचं नाही. पाहुणे बघायला आले आणि पोरी आल्या, त्या तांबे घेऊन वगैरे आल्या. पाहुण्याने पोरीकडे पाहिलं, पोरी इतक्या सुंदर होत्या, पाहता क्षणी सगळ्या पाहुण्यांना पोरी आवडल्या, पसंत पडल्या. पण आपल्याकडे पोरीला प्रश्न विचारतात, बरोबर आहे ना, तुमचे झालेत ना सगळ्याचे, कसारे मुंजे आणून बसलेत माय पुढे, राहिलेत का काही, जून पर्यंत होणार आहे तुमचं, जून पर्यंत होणार, फक्त लग्नाला फोन करा आम्हाला, ये ना हो नाही हो, फक्त फोन करा आम्हाला. नाहीतर हे पहा तुम्ही दररोज आमच्या पुढं पुढं करतेत, लग्न झालं आणि एकदा फोन चालू झाला का बहिणीला विसरले, असं करू नका तुम्ही. लग्न जमलं तर फोन करा आम्हाला, होणार, नरसिंहाची कृपा होणार. आणि रामायण परमात्मा, माझे राम परमात्मा तुम्हाला भरभरून द्या, होणार तुमचे लग्न, आशीर्वाद वाया जात नाही. तुमची अजून वेळ आहे, तुमची जरा सेवा कमी पडायली, हे मधीच अंगात आणि ते तर काय करावं आता, सेवा कमी पडायली तुमची. जेव्हा तुम्ही अशी सेवा करणार ना पूर्ण भावानी, तुमचे बी लग्न जुळणार. तुमचे लग्न माझ्या आशीर्वादात नाही दडले, तुमच्या सेवेत दडलेले तुमचे लग्न. पाहुणे आले पाहायला, प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारतात, बाळ तुझं नाव काय, तुझ्या वडिलाचं नाव काय, मामे कुळ कुठलं, सगळं विचारलं. पण पोरी बोलतच नव्हत्या. पोरीचा बाप सांगायचा नाव, पोरीच्या बापाचं नाव बापानंच सांगितलं, आडनाव बापानंच सांगितलं, मामेकुळ बापानंच सांगितलं, शिक्षण बापानंच सांगितलं, आवड बापानंच सांगितली. त्या पोरीला विचारलं, बाई तुला अध्यात्माविषयी काय आवड आहे का? मग आमचं गाव नरसिंह पोखरणी, ज्ञानेश्वरीचं पारायण करते म्हणे मी, ज्ञानेश्वरीचं करते, रामायणाचं, तुलसी रामायणाचं पारायण करते. असो, मग सासरी आल्यावर कोणतं पारायण चालू करणार आहे तू? म्हणे तर रामायण करते, तिकडे आले कीच मी महाभारत चालू करणार आहे. तुम्हा सांगते वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. पोरीला प्रश्न विचारले पण उत्तर बापानेच दिले. म्हणे पाहुणे म्हणे असं कसं, आम्ही पोरींना विचारतोय, उत्तर तुम्ही देताय. ते म्हणे कसं आहे ना पाहुणे बुवा, आमच्या पोरी एकदम लाजाळू आहेत, त्या माणसात येत नाहीत आणि माणसात बोलतही नाहीत, आमच्या पोरी लाजाळू आहेत ना, म्हणून सगळं मीच सांगतोय. पाहुणे इतके आनंदी झाले, म्हणजे बाप रे, पाहुण्या रावळ्यामध्ये माणसा पुंसात पोरी बोलत नाहीत, अशा काळामध्ये अशा पोरी आम्हाला भेटतायत. फोनवर बोलायच्या काळात पाहुण्यात न बोलणारे पोरी आम्हाला भेटतायत. म्हणजे काय भाग्यवान आहे, बाप 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 भाग्यवान आहेत आपण, अशा पोरी आपल्याला भेटतायत. सगळे पाहुणे खुश झाले. आता फक्त सुपारी फोडायची होती. मग सगळ्या पाहुण्यामध्ये एक पाहुणा चॅप्टर होता. सगळ्या पाहुण्यात एक पाहुणा जरा चॅप्टर असतोच, आणि चॅप्टर पाहुण्याला सगळ्यात नीट जा जे घोटाळं होत असतं. एक पाहुणा चॅप्टर होता, तो म्हणे सुपारी फोडायचं राहू द्या, पण आधी आपण जेवण करून घेऊ म्हणे, आधी जेवण करून घेऊ, सुपारी फोडायची घाई करू नका म्हणे. पोरी तर आमच्या इतक्या सुगरणी, स्वयंपाक तर एवढ्या टेस्टी बनवतात, तुम्ही हातच चाटत राहतात. जेवायची पंगत बसली, असे ताटं वाढण्यात आले. ऐकता का तुम्ही? असं मोठं ताट होतं, एका बाजूला सगळ्या चटण्या होत्या, जवसाची होती, कारळाची होती, तिळाची होती, शेंगदाण्याची होती, खोबऱ्याची होती, सगळ्या चटण्या अशा एका बाजूला होत्या. एका बाजूला सगळं लोणचं होतं, आंब्याचं होतं, कैरीचं होतं,
आंब्याचं होतं, कैरीचं होतं, लिंबाचं होतं, हळकुंडाचं होतं, जवसाचं लोणचं होतं. मला कालच कळालं जवसाच्या बियाचं पण लोणचं असतं. आणि माणसाने जन्माला यावं आणि जेवायला जावं तर मारवड्याच्याच घरी जेवावं. घनो छोको माल, मारवड्याचं भोजन, मराठ्याची भांडणं. आपल्या लग्नात भांडणं प्रसिद्ध आहे, त्यांच्या लग्नात जेवायला प्रसिद्ध असतं. लोक कमी असतात पण घनो छोको घनो चोखो माल असतो. सगळं तुपातलं आणि तेलातच असतं, सगळं गोडधोड असतं. त्यांच्या हातचं आम्ही खातोय बरं का, सुगरण छान. तुम्ही नाही बनवत, दुसरे बनवतात ना, कोणी बनवतात मला माहिती नाही. कथा चांगली झाली तर आचार्यांना भेटू नका, पण जेवण चांगलं झालं तर आचार्याला भेटत जा बरं का. एकदा आचार्य महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा, आचार्य वर्गासाठी. कारण कथा ऐकत ऐकत स्वयंपाक बनवतात. इतका सुंदर स्वयंपाक होता. एका बाजूला चटण्या, एका बाजूला सगळ्या लोणचं, एका बाजूला सगळ्या भाज्या होत्या, एका बाजूला सगळे भजे होते. कांदा भजे, मिरची भजे, बटाट्याचे भजे, घोसाळ्याचे भजे, पारशा दोडक्याचे. आणखी कशाची भजे? कोण म्हणलं रे गांजाचे? सगळे भजे होते. एका बाजूला चपाती होती, रोटी होती, बाजरा की रोटी, जवार की रोटी, गेहूं की रोटी. एका बाजूला सगळ्या रोट्या होत्या, पुरी होती, पुडी आणि मध्यभागी अशी मोठी वाटी वाटण्यात आली. सगळ्यांचं लक्ष गेलं आता त्या वाटीत काय वाटणार आहे. थोडं गोडधोड राहिलं ना आपलं, गोडधोड. बासुंदी होती, श्रीखंड होता, गुलाबजाम होते, रसगुल्ला होता, रसमलाई होती, रस अंगूर होते. काय घालायचं आणखीन काय घालायचं का? शिरा होता, शिरा, लापसी होती. मध्यभागी अशी मोठी वाटी वाढण्यात आली. सगळ्यांचं लक्ष गेलं आता या वाटीत काय वाढणार आहेत. तसा बकेट घेऊन एक माणूस आला. त्या बकेटीच्या वारची अशी वाफ तरंगली होती. सगळ्याचं लक्ष गेलं आता त्या बकेटीत काय असेल. सगळ्याचं लक्ष बकेटीकडे गेलं. बकेट खाली ठेवली. अशी पिवळी धमक कडी होती. कडीपत्ता असा वर तरंगला होता. त्याचं मरण आता निश्चित होतं. अशी इतकी सुंदर कडी होती, वाढायचा अवकाश. असा वास घुमत होता. लसूण असा ठेचून घातलेला होता. त्याच्यामध्ये खोबरं सुद्धा घातलेलं होतं. त्याच्यामध्ये अद्रक सुद्धा घातलेली होती. शेंगदाणे असे आबाड दोबाड कुटलेले होते. त्याच्यामध्ये असं थोडंसं लोणी घातलेलं होतं. अशी तेल चोपडी कडी होती. इतकी चांगली कडी होती, इतकी सुंदर कडी होती ती. आता काय सांगावं, आणखीन वर्णन केलं तर इथं वाढावं लागेल मला तुम्हाला. आमच्या दैठण्यात मराठवाड्यात आमच्या दैठण्यातली कडी प्रसिद्ध आहे. परतूरचं दैठणं. कधी योग आला तर आमच्या घरी या तुम्ही. आमच्या दैठण्यात गावात कडी इतकी प्रसिद्ध आहे, आमच्यासारखी कडी कुठंच होत नाही. जसं आमच्या दैठण्याला कडी प्रसिद्ध आहे तसं तुमच्या पोखरणीला काय प्रसिद्ध आहे? काय प्रसिद्ध आहे? तुमच्या घरी खायचा योगच आला नाही तर मला काय कळणार आहे? काय प्रसिद्ध आहे? पालकपुरी, पालकाची भाजी एकदा करून खाऊ घाला, बिना लसूण कांद्याची. माझ्यासाठी यांना घातलं तरी जमतो. लसूण कांदा. वांग प्रसिद्ध आहे का? वा वा वा. कुठलं काय प्रसिद्ध, कुठलं काय प्रसिद्ध? कढी इतकी छान होती. आता कढी ताटात वाढणार कधी एवढ्याचा अवकाश होता. आणि त्या पाहुण्यांना ताटात कढी वाढली. आता पहिला कधी आता पुंडली खोरदेन कधी पुडका मारतोय. ज्यानं सुपारी फोडायची थांबवली होती ना, तो असा टपून होता. कधी पुंडलिक वर्दे होती, कधी फुरका मारतो. एकदाची पुंडलिक वर्दे झाले आणि त्या पाहुण्यानं बाया माग सारल्या आणि एकदा कडीत हात घातला ना असा फुरका मारला आणि त्याच्या तोंडाला कढीची चव कळाली. तो म्हणे वाह काय कढी, याला म्हणतात कढी. अशी आरती कढी. कढी खावत तुमच्याच गावात याला म्हणतात कढी. अरे काय कढी, इंद्राला सुद्धा दुर्लभ असणारी कढी. कढी खावता अशी कोणी केली असेल ही कढी? कोण असेल हे कढी बनवणार? तसं जिनं कढी बनवली ना ती बोबडी पोरगी. तिचं तोंड असं बोलायला सावरायला जायची, ती पुढं व्हायची. तसा तिला बाप मागं वाढायचा. पण ती पाहुणाने ना रट्टाच उठवला ना. कोणी केली असेल कढी? कोण असेल हे कढी करणार? याला म्हणतात कढी. अशी म्हणते असते कढी. कढी 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 कढी. काय कढी, काय कढी?
तशी ती पोरगी समोर सरसावत होती. स्तुती माणसाला किती प्रिय आहे. ती पोरगी पुढे सरसावली, बापाच्या तोंडाकडे तिनं पाहिलंच नाही. बाप वाटारल्या डोळ्याने तिच्याकडे पाहत होता, पण त्या पोरीनं बापाच्या डोळ्यात डोळे घातलेच नाही. आणि तिला वाटलं आता कडी आपण केली हे सांगावं. ती म्हणली, पाहुणे बा, हो पाहुणे बा, तली म्या तेली, तली 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 म्या तेली, तली म्या तेली, तली म्या तेली, तली म्या तेली, तली तली तली. आणि दुसरी गंगानी पोरगी ओरडली, पाहुणे बा, हो पाहुणे बा, आणि तिला नेली, पण तिला म्या त्याला, तिला तिला तिला. कळाला का तुम्हाला शिरा? पाहुणे पळाले हात धुवायला पाण्याच्या टाकीवर. लग्न जुळायला आले होते, पण स्तुतीमुळे जसे पोरींचे लग्न मोडले, तशी कामदेव नारदांची स्तुती करतात. कळाली ना तुम्हाला स्तुती किती वाईट आहे? लग्नामुळे पोरींचे, स्तुतीमुळे पोरींचे लग्न मोडले, आणि स्तुतीमुळे नारदाची समाधी सुद्धा भंग झाली. स्तुतीमुळे नारदांना अभिमान झाला. आता कामदेव नारदांची स्तुती करतोय. नारदजी, अहो मला भगवान शिवजीची समाधी भंग करता आली, पण तुमची समाधी मला भंग करता आली नाही. फुलाचा बाण मारला होता भगवान शिवजीला, वक्षस्थळात लागला, भगवान शिवजीची समाधी भंग झाली. तुम्ही कामाला तर जिंकले, पण तुम्ही क्रोधाला सुद्धा जिंकलं. आवाज द्या याला, थोडा माईक खाली घ्या ना, बस. भगवान शिवजीने कामाला जिंकलं, पण क्रोधाला मात्र त्यांना जिंकता आलं नाही. क्रोधाने त्यांनी कामदेवाचा भस्म केला. नारदजी, कामदेव स्तुती करतोय, तुम्ही कामालाही जिंकला आणि क्रोधालाही जिंकलं. स्तुती केली, अभिमान झाला, आणि नारद महर्षी भेटायला गेले भगवान शिवजीला. शिवजीला भेटायला गेल्याच्या नंतर नारदांच्या मुखावर एक वेगळंच हसू होतं. भगवान शिवजी विचारतात, नारदजी, बरेच दिवस झाले कैलासावर काही चक्करच मारली नाही तुम्ही. मग म्हणे, जिंकूनच टाकला आपण कामाला, असा हात धुतल्यासारखं झटकून टाकला आपण कामाला. भगवान शिवजी म्हणतात, मला म्हटलात, थोडा आवाज वाढून दे बरं. महिला मंडळ, करमाईलय का गरमाईलय? करमाईलय पण गरमाईलय. आजीबाई म्हणते दोन्ही व्हायलय. करमाईलय पण गरमाईलय. एवढे कूलर आहेत, कसं गरमाईलय काही कळा ना मला. प्रेमाने बोला एकदा, जय श्रीराम. माझ्याकडे लक्ष द्या. नारदाला अभिमान झाला होता. भगवान शिवजी म्हणे, माझ्याकडे आला तर आलात, पण आता वैकुंठात जाऊ नका. नारदाला वाटलं आता भगवान शिवजीला मत्सर होतोय माझा. का? काम त्यांनी जिंकला, पण क्रोध जिंकता आला नाही. आणि यांना भीती वाटते, यांच्यापेक्षा मी पुढच्या पदावर जातो की काय. भीती असते माणसाला, आपण होतो का तो होतो, आपण निवडून येतो का ते येतो, भीती वाटते असते माणसाला. वैकुंठात जाऊ नका, माझ्याकडे आलात तर आलात. आणि ज्या वैकुंठात नारजीचं आगमन होते, बोले श्री हरी भगवान की